मी असे खूप सारे एक्झाम्पल्स पाहिलेत की त्याला पॅकेज होतं 3 लाखाचं आणि त्यानंतर पॅकेज घेतलं 20 लाखाचं. 2 वर्षाच्या पण 2-3 वर्ष त्याने तिथं मन लावून काम केलं, समजून घेतलं, शिकून घेतलं, त्याच्या स्किल्स इम्प्रूव्ह केल्या आणि नंतर 3 वर्षानंतर 3 लाखावरून 15-20 लाखाचं पॅकेज आरामात त्यांना मिळू शकतं. ही पॉवर आयटीची असं वाटतं. एक्झॅक्टली, कारण ते सगळं स्किल सेट वरती चालतं. आज जर तुम्हाला बेसिक वरती काम मिळते आणि उद्या जर तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे जसं फ्रेमवर्क यायला लागले, ऑब्व्हियसली कंपनी का नाही देणार. त्या म्हणजे थोडक्यात काय की एखादा एम्प्लॉई त्याच्या पगाराच्या 10 पटीने ज्यावेळेस काम करेल, कमवून देईल, त्यावेळेस कंपनी तेवढा पगार देणार आहे ना. जर तुम्ही तेवढं कामच नाही करू शकलं तर ते तेवढा पगार का देईल. त्यासाठी कॅपेबल होण्यावरती फोकस असला पाहिजे. हा नाही विचार केला पाहिजे की यार मला कमी भेटलं किंवा ह्याला कमी भेटलं, ते वाढणार आहे आणि हाच तर डिफरन्स आहे. करेक्ट. हे समजून घेणं गरजेचं आहे. मॅक्झिमम मुलांचं कसं असतं ना, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. मी इंजिनिअरिंग केलं, VIT MIT भरपूर काही, आणि मग मला एवढं पाहिजे. ठीक आहे, आय अग्री, तुम्ही 6 लाख नाही 10 लाख इंजिनिअरिंगला खर्च केला, अग्री विथ दॅट. पण इंजिनिअरिंगने डिग्री दिली आहे तुम्हाला, त्याच्यामधून मार्क्स दिलेत. इंजिनिअरिंग हे नाही शिकवलं की डेटा अनालिसिसचं काम असं करायचं, डेटा सायन्स वाल्याचं काम असं करायचं. ते तुम्हाला ऍडिशनल शिकावंच लागणार आहे. रिपोर्टिंग कसं करायचं, टूल्स कसे वापरायचे, प्रोजेक्ट कसे बनवायचे, हे तुम्हाला इकडूनच तर शिकायला भेटणार आहे. मग हे शिकण्यासाठी एवढं का तुम्ही हे करताय, कारण ते गरजेचं झालंय. आणि स्पेशलायझेशन वरती जास्त पगार मिळतो सर. असं मी म्हटलं, ज्युनियर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा एंट्री लेवल इंजिनियर, त्याला पगार कमीच असतात. सुरुवात ही अशीच करावं लागते, त्यानंतर मग हळूहळू गोष्टी वाढतात.